याच दिवशी वाटेत आपल्याला अनेक संतांच्या पालख्या बघावयास मिळणार आहे। यात सोपानदेवांची माऊलींची भेट ही देखील बघावयास मिळेल। रात्री मंडी शेगाव येथे मुक्काम झाल्यानंतर पालखी दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जुलै रोजी उशिरा वाखरीच्या दिशेने निघेल। वाटेत बाजीरावांची विहीर येथे दुसरं उभरमिलन व चौथे जोडरिंगण हे पार पडणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा वाखरी येथे असणार आहे। 16 जुलै रोजी पालखी वाखरीहून पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे। हा शेवटचा पालखीचा 5 किलोमीटरचा टप्पा असणार आहे। वाटेत पादुकांजवळ आरती व तिसरे उभे रिंगण पार पडेल। नंतर वाटेत माऊलींचा रथ हा वाटेत बदलला जातो। यावेळी माऊलींना नेण्यासाठी पंढरपुरातून रथ आणला जातो। हा रथ पुढे पंढरपुरापर्यंत नेला जातो। 17 जुलै रोजी दुपारी नगर प्रदक्षिणा करत माऊलींच्या पादुकांना पंढरपुरात चंद्रभागेचे स्नान घातले जाणार आहे। तर हे आहे माऊलींच्या पालखीचे पूर्ण नियोजन। 18 जुलै ते 29 जुलै पर्यंत पालखी येथे असेल। दुपार काल्यानंतर पालखी पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल।